फ्रॅक्चर झाल्यामुळे मोठा ब्रेक पडलाय. ब्रेक झाल्यानंतर ना आजार परत तेवढ्याच वेगाने परत येऊ शकतो. सो बिफोर डिसाइडिंग फर्दर कुठलीही ट्रीटमेंट, माझं मत आहे की आपण एक पेट स्कॅन करावा, सध्याची स्थिती काय आहे आजाराची ते बघून घ्यावं आणि त्याच्यावरनं ठरवावं की पुढे काय ट्रीटमेंट करता येईल. पुढे ट्रीटमेंट 2 पद्धतीच्या असू शकतात. एकतर कंटिन्युएशन ऑफ किमोथेरपी जसं आपण देत होतो, किंवा किमोथेरपी आणि रेडिएशनची ट्रीटमेंट. आयडियली आपण ह्या स्टेजला आल्यानंतर असं ठरवलं होतं की किमोथेरपी अजून एखादी देऊ आणि रेडिएशनला पाठवू तुला म्हणजे पेशंटला. पण अनफॉर्च्युनेटली मध्ये तो इव्हेंट झाला, हात पाय मोडला आणि ते सगळं आपलं लांबलंय. सर्जरी मोठं म्हणजे अन्ननलिका काढण्याची वगैरे सर्जरी ऑपरेशन करणं हे आत्ता तरी शक्य नाही, त्यांना ते सहन होणार नाही. त्यामुळे आपण त्याच्याबद्दल विचारच करणार नाही. रेडिएशन तरी सहन होईल का हे बघूयात, गरज आहे का, आणि गरज असेल तर ते सहन होईल का. सो आपण हे सगळं प्लॅनिंग करून ठेवू आणि बुधवारसाठी परत एकदा मीटिंग मध्ये भेटू. मग मीटिंग मध्ये मी असेन, किमोथेरपीचे डॉक्टर असतील, तुला तर माहितीच आहे, रेडिएशनचे डॉक्टर असतील, ते सगळं बघू आपण. त्यांची तब्येत आणि त्यांचा आजाराचं करंट स्टेटस याच्यावरनं त्यांच्यासाठी बेस्ट काय आहे ते आपण ठरवू. ठीक आहे.